नमस्कार मंडळी. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची कोंडी होते हे आता काही लपून राहिलेलं नाहीये. उद्धव ठाकरे हे सातत्याने सांगतायत की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा. पण त्यांच्या या मागणीला अन्य दोन पक्षांकडून म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून चक्क वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे काहीसे चलबिचलित झालेले आहेत. ते अनेक हातखंडे वापरतायत, पण महाविकास आघाडीमध्ये त्यांचा काही सूर जमत नाहीये. त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट यांनी तर ठरवून टाकलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची ही मागणी मान्य करायची नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरे हे कमालीचे अस्वस्थ आहेत आणि त्यांची अस्वस्थता आता चेहऱ्यावर दिसायला लागली. मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची भाषाही शिवराळ झालेली आहे आणि ते काही आणि टोकाची टीका करायला लागलेले आहेत. हा जो उद्वेग आहे, हा उद्वेग आपल्याला महाविकास आघाडीमध्ये योग्य स्थान मिळत नाही याचा हा उद्रेक आहे. आणि तो उद्रेक आता दिसायला लागलेला आहे, लपून राहिलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितलं होतं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा. मग भले तो चार भिंतीच्या आत जाहीर करा. मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करू नका, अन्य कोणाला करा, पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा. कारण ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, यामुळे प्रत्येक पक्ष एकमेकांच्या पायात पाय घालून त्यांना पाडण्याचे प्रयत्न करणार आणि हे टाळण्यासाठी आताच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा. मंडळी, मुख्यमंत्री पद मिळावं हे उद्धव ठाकरे यांचं स्वप्न आहे. एकदा मुख्यमंत्री पद मिळालं, पण ते मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षच भोगता आलं. त्यानंतर त्यांचा पक्ष फुटला आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं. आणि त्यामुळे मुख्यमंत्री होणं ही त्यांची मनीषा काही लपून राहिलेली नाही. उद्धव ठाकरे स्वतः बोलत नाहीत, पण त्यांचे जे चेले आहेत संजय राऊत यांच्या मुखातून मात्र ते बरेच काही सांगत असतात. ज्यावेळेस संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार 2 याचा उल्लेख केला होता, त्यावेळेस संजय राऊत म्हणाले होते की आगामी काळामध्ये म्हणजे निवडणुका झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, पुन्हा सरकार येईल आणि मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे असतील, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार येईल. आता अशी गोष्ट उद्धव ठाकरे स्वतः बोललेले नाहीत, पण त्यांना जे अभिप्रेत आहे ते संजय राऊत यांनी अगोदरच सांगून टाकलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावली. उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले. त्यावेळेस त्यांची मागणी तीच होती की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा. पण सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी त्यांच्या या विनंतीला मान दिला नाही. त्यांनी काही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही किंवा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असंही सांगितलं नाही. आणि त्याचं कारण म्हणजे राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत. राज्यात नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करण्याला ठाम विरोध करून टाकला की असा कोणताही प्रथा नाहीये की विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणं. आणि त्यामुळे आम्ही काही ते करणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी सांगून टाकलं. आणि त्यामुळे अर्थातच हायकमांडवर ते प्रेशर आलं आणि हायकमांडलाही त्यांनी सांगितलं होतं की असं काही आश्वासन देऊ नका. आणि त्यामुळे सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं नाही. तिथून परतल्यावर उद्धव ठाकरे हे अधिकच चलबिचलित झालेले किंवा अधिकच संतप्त झालेले दिसतात. आणि तो आपला संताप, राग ते सध्या
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढतायत. काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विकृत वगैरे संबोधून टाकलं. फडणवीसांनाही काहीशा शिवराळ भाषेत त्यांनी त्यांच्यावर टीका केली. ही जी उद्विग्नता आहे, ही उद्विग्नता अचानक आलेली आहे का? तर नाही. त्याच्या मागे उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये झालेली किंवा होणारी कोंडी आहे. आणि ही कोंडी होत असल्यामुळे उद्धव ठाकरे हे कमालीचे नाराज आहेत, संतप्त आहेत. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली गोष्ट बोलून टाकली, की चार भिंतीच्या आत नाव जाहीर करा, पण करा. कोणाला तरी मुख्यमंत्री करा, म्हणजेच थोडक्यात मला मुख्यमंत्री उपपदाचा उमेदवार म्हणून घोषित करा. हे उद्धव ठाकरे यांना सांगायचं होतं. तसं बघायला गेलं तर मित्रांनो, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी काही उबाटा सैनिकांचीच इच्छा आहे. आणि तशी इच्छा त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना एक पत्र लिहून व्यक्त केली होती, की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असले पाहिजेत. त्यांना महाविकास आघाडीचं प्रचार प्रमुख पद देऊ नये, आणि असं जर प्रचार प्रमुख पद देण्यात येत असेल तर ती उद्धव ठाकरे आणि उबाटा सेनेची घोर फसवणूक आहे, असंही त्या उबाटा सैनिकांनी म्हटलेलं होतं. आणि ती जी इच्छा जी हळूहळू प्रबळ होत चालली आहे, ती उद्धव ठाकरे यांच्याकडूनही आता व्यक्त होऊ लागलेली आहे. चार भिंतीच्या आत नाव जाहीर करा असं उद्धव ठाकरे काय म्हणाले? मंडळी, त्यासाठी काही वर्षांपूर्वीचा इतिहास बघितला पाहिजे. ज्या वेळेस 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि काँग्रेसशी गरोबा केला, त्यावेळेस त्यांचा आक्षेप तोच होता, की मला म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं आश्वासन अमित शहा यांनी बंद खोलीत दिलं होतं. आणि नंतर ते आश्वासन फिरवलं आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसला असं उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले होते. आताही ते बंद खोलीत आश्वासन द्या असं सांगतायत. म्हणजेच पुढे काही झालं तर बंद खोलीत तसं आश्वासन मिळालं होतं असं उद्धव ठाकरे सांगायला मोकळे होणार. आणि तो जो पैत्रा जो भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी वापरला होता, तो आता उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात वापरू पाहत आहे. आणि इकडे खरी गडबड आहे मित्रांनो. अर्थात भाजपला उद्धव ठाकरे यांनी कसं बॅकस्टॅपिंग केलं किंवा पाठीत त्यांच्या कसा खंजीर खुपसला हे शरद पवार यांना पक्क ठाऊक आहे. इतकंच नाही मित्रांनो, तर काँग्रेसलाही पक्क ठाऊक आहे. आणि त्यामुळे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी बंद खोली आड उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा जी करायची म्हटली तरीही आता त्यांना फेफरं भरत आहे. कारण उद्या हेच उद्धव ठाकरे बाहेर येऊन सांगतील, की मला मुख्यमंत्री करायचं आश्वासन चार भिंतीच्या आत देण्यात आलं होतं आणि आता ही मंडळी आश्वासनापासून फिरली. ज्यांच्या बरोबर अनेक वर्ष मैत्री केली त्यांच्या पाठीत उद्धव ठाकरे जर खंजीर खुपसू शकत असतील, तर काही महिन्यांची काही वर्षांची मैत्री ती तोडायला उद्धव ठाकरे यांना फार काळ लागणार नाही, हे खुद्द शरद पवार आणि काँग्रेसचे नेते जाणतायत. आणि त्यामुळे मित्रांनो, काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना एका सेफ डिस्टन्सवर ठेवलेलं आहे. त्यांना जास्त जवळही येऊ देत नाहीयेत आणि जास्त लांबही जाऊ देत नाहीयेत. त्याचं कारण तेच आहे, की उद्धव ठाकरे हे मैत्रीला जागू शकत नाही, याचा अनुभव हे या मंडळींनी घेतलेला आहे. 2019 मध्ये केंद्रीय नेतृत्वाचा विरोध असतानाही केवळ मैत्री खातर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली. त्यावेळेस निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार हे फडणवीसांना माहीत होतं, कळलं होतं. पण थोडी आशा असते आणि मैत्रीवरचा विश्वास होता, की उद्धव ठाकरे असं करणार नाहीत, ते मैत्रीला जागतील. पण ती मैत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली नाही, पाळली नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासघात झाला.
शरद पवार किंवा काँग्रेसचे जे नेते आहेत, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण हे दूधपुळे नाहीयेत. त्यांनाही हे कळतंय, की उद्धव ठाकरे हे मैत्री म्हणतील मैत्री, 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 पण मैत्रीला जागणार नाहीत. कारण एका चांगल्या मित्राचा बळी त्यांनी सत्तेसाठी दिलाय. उद्या सत्तेसाठी ते आपलाही बळी देऊ शकतील. याची खात्री शरद पवार आणि अ, काँग्रेसच्या नेत्यांना आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुढे येऊ द्यायचं नाही. त्यांना एका सेफ डिस्टन्स पर्यंत ठेवायचं, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आहे, जी आता स्पष्ट होऊ लागलेली आहे. आणि या सगळ्या कारणांमुळे उद्धव ठाकरे मात्र कमालीचे बेचैन आणि अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना काही सुधरत नाहीये, काय करावं हे कळत नाहीये. त्यातच पक्षांतर्गत खूप मोठं प्रेशर, दबाव उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. आणि त्यामुळे कोणालाही करा, पण करा, असं उद्धव ठाकरे म्हणतात ते काही खरं नाही. कारण मुख्यमंत्री एका सर्वसामान्य शिवसैनिकाला करेन असं आश्वासन आपण बाळासाहेब ठाकरे यांना दिलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि स्वतःच मुख्यमंत्री पदावर बसले होते. आताही ते तसेच करू शकतील याची खात्री पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री पदाची चर्चा निवडणुकीपूर्वी तरी करायची नाही, किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायचं नाही. हे पवार असतील किंवा काँग्रेसचे अन्य नेते असतील, त्यांनी त्याची कुनगाट मानलेली आहे. इतकी सगळी परिस्थिती असताना तरीही उद्धव ठाकरे आशावादी आहेत. आणि हा आशावाद नेमका कशासाठी? कारण दुसरा कुठला पर्यायच आता उरलेला नाही. आता पुन्हा भाजप सोबत जाऊ शकत नाही. शिंदे यांच्या सोबत पुन्हा जुळून घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत राहायचंय ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. आणि मग तिथे जमलं तर राजकारण करता येईल का? या या द्विधा मनस्थितीमध्ये सध्या उद्धव ठाकरे आहेत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे सध्या संतापलेले, काहीसे अस्वस्थ झालेले दिसतायत. मंडळी, बघूया नेमकं काय होतं. पण दिवसेंदिवस उद्धव ठाकरे यांचा वाढलेला त्रागा हा नजरेत येतोच. तो काही लपून राहिलेला नाही. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.